वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही एक अशा मंदिरमध्ये चाललो जे की आपल्या पुण्यापासून 40 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर आज आम्ही चाललो होतो श्री दत्त नारायणपूर मंदिरला। इथे येण्यासाठी 2-3 ऑप्शन आहेत। एक तर तुम्ही स्वतःच्या कारने येऊ शकता, कॅबने येऊ शकता किंवा मग बसने येऊ शकता। जर तुम्ही पीसीएमसी वरतून येत असाल तर तुम्हाला हडपसरची बस पकडावी लागेल। हडपसरला उतरल्यावरती तिथे समोर तुम्हाला सासवडला जायला बस तरी भेटतात किंवा मग टमटम तरी भेटते, रिक्षा। सासवडला उतरल्यावरती तिथून सुद्धा बस असतात नारायणपूरसाठी किंवा तिथे पण तुम्हाला टमटम भेटून जाईल। ते डायरेक्ट इथे मंदिराच्या इथे येतात। या मंदिराची एक मान्यता आहे की इथे जर तुम्ही 11 किंवा 21 गुरुवार केले तर तुमची मनातली जी इच्छा असते ती पूर्ण होते। आणि असं पण बोलतात जर तुम्ही एक पौर्णिमा केली की एक पौर्णिमा म्हणजे 3 गुरुवारच्या बरोबर असते। आम्ही या मंदिरमध्ये खूप वर्षापासून येतो आणि इथे आलं की एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब येते। आम्ही पोहोचलो होतो आणि जस्ट आरती सुद्धा चालू झाली होती। मग आमचं भाग्यच होतं की आम्हाला आरती अटेंड करायला भेटली। आरती झाल्यावरती दर्शनासाठी गेलो आणि दर्शनाला तर खूप जास्त गर्दी होती। मंदिराच्याच खाली एक रस्ता केला जो की डायरेक्ट तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जातो। इथे जेंट्स आणि लेडीजची वेगवेगळी लाईन असते। जर तुम्ही इथूनच लाईनीमध्ये थांबून जर तुम्ही गेला तर इथे डायरेक्ट तुम्हाला खालनं मंदिरामध्ये एंट्री भेटते आणि तिथे समोरच साईडला तुम्हाला दर्शन करायला भेटतं। इथून पुढे पुढे जात असताना सगळे देवाचा जप करत असतात, भजन गात असतात। ते एवढं छान असतं ना की एकदा तरी तुम्ही एक्सपिरियन्स केलंच पाहिजे। एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते या जाग्यामध्ये। आम्ही गुरुवारच्या दिवशी गेलो होतो तर खूप जास्त गर्दी होती आणि ते वरती व्हिडिओ पण काढायला अलाउड नाही। सो बाहेर गेल्यावरती व्हिडिओ काढला आणि तुम्ही इथे बघू शकता की केवढी जास्त गर्दी, म्हणजे केवढे जास्त लोक येतात इथे दर्शनासाठी। आणि इथे जी दत्ताची मूर्ती आहे ती एकमुखी दत्ताची मूर्ती आहे। इथे दर गुरुवारी आणि पौर्णिमेला महाप्रसाद मिळतो आणि हे खाण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी लोक खूप लांब लांबून येतात। इथे महाप्रसाद भेटायचा टाइम दुपारी 2:30 पासून चालू होतो ते बहुतेक संध्याकाळपर्यंत चालूच असतो, 11 वाजेपर्यंत। इथली पण गर्दी बघून तुम्हाला कळलंच असेल की इथे केवढे जास्त लोक येत असतील प्रसादासाठी आणि दर्शनासाठी। इथे प्रसादासाठी पण जेंट्स आणि लेडीजची लाईन वेगवेगळी असते। इथे प्रसाद तुम्हाला पत्रावळीमध्ये दिला जातो आणि जरी तुम्ही घरनं डबा घेऊन आला तरी ते तुम्हाला नाही बोलत नाही। कितीही मोठा डबा असू दे ते तुम्हाला डबा भरून तुम्हाला प्रसाद पार्सल सुद्धा देतात। इथला प्रसाद तुम्ही एकदा तरी ट्राय केलाच पाहिजे, एवढा छान असतो। म्हणजे आम्ही खूप वर्षापासून इथे येतो आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम खाल्ला होता आणि जोपर्यंत आत्ता खाल्ला त्याची टेस्ट एकदाही चेंज झाली नाही। जसं आधी होता सेम तसा तुम्हाला आता सेम तशीच टेस्ट तुम्हाला इथे भेटणार आता सुद्धा। तुम्ही कुठल्याही गुरुवारी जाऊ किंवा पौर्णिमेला जाऊ हा प्रसाद तर फिक्स असतो, आमटी भात। आणि जर कधी कोणी जिलेबी किंवा लाडू दिला तर तो सुद्धा ऍडिशनल मध्ये तुम्हाला प्रसाद भेटतो। इथे असं एका कढईमध्ये 500 किलो प्रसाद बनवला जातो आणि असे 4 कढई होते इथे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता एकामध्ये 500 म्हणजे 4 मध्ये किती असतील ते। मग तुम्ही या मंदिरामध्ये आलाय का आणि तुमचा काय अनुभव आहे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।